आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। दीपोत्सवानिमित्तानं ठाकरे कुटुंब पुन्हा आलं एकत्र। उद्धव ठाकरेंची मनसेच्या दीपोत्सवाला पहिल्यांदाच हजेरी। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी पार्क परिसरात फटाक्यांची आतषबाजी। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून दीपोत्सव उद्घाटनासाठी शिवाजी पार्कवर दाखल। राज ठाकरेंनी केलं गाडीचं सारथ्य। तर अमित ठाकरे आदित्य ठाकरेही एकाच गाडीतून शिवाजी पार्कवर दाखल। आदित्य ठाकरेंनी चालवली गाडी। रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेही एकत्रच उद्घाटनासाठी पोहोचल्या। आजची दिवाळी वेगळी आणि विशेष। मराठी माणसांची एकजूट सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंकडून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा। छत्रपती शिवाजी पार्कमधील जिमखान्याला ठाकरे कुटुंबानं दिली भेट। राज ठाकरेंनी जिमखान्याची उद्धव ठाकरेंना करून दिली माहिती। राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाकडून काळी दिवाळी साजरी। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी। शरद पवारांची माहिती। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध नोंदवावा। वडेट्टीवारांचं आवाहन। संकट काळात शेतकऱ्यांना नाउमेद करू नका। शरद पवारांनी दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि मनसेला द्यावा। नवनाथ बन यांची टीका। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असा कट। काळी दिवाळी साजरी करणं म्हणजे ढोंगीपणा। राजकारण करू पाहणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे हे मगरीचे अश्रू। उपाध्यक्षांची टीका।